रातच्याला अजिबात घराच्या बाहेर पाऊल ठेवायचं नाही. आबा हा आम्ही दोघं बी जरा बाहेर जाऊन फिरून येऊ काय? अरे पण एवढं रात्रीचं काय काम काढलेस? आबा दिवसभर घरी बसून खूप कंटाळा आला होता आणि यांनी माझ्यासाठी नवीन चप्पलही आणली. अरे वा, चप्पल? वय बरं, बायकोसाठी काळजीने कोल्हापुरी चप्पल आणणारा आणि आणली म्हणून लाजणारा तू एकटाच आहेस बघ. अहो नट्टापट्टा करणारा लय बायका आहेत जगात. पण काय चांगलं काय वाईट हे कळणाऱ्या बी वहिनी माझ्या एकट्याच आहेत बघा. या मस्त पैकी फिरून. हा पर लवकर या, जास्त उशीर करू नका. हो होय या चला, आम्ही बी जातो झोपायला आणि तुम्ही बी जाऊन झोपा. काय तुम्हाला आम्हाला ठेवलंय इथं घरात कोंडून आणि या जोडीला बाहेर फिरायला पाठवलंय. अजून किती तुझ्या भाव करणार आहेत र? ओ ताईसाहेब, अहो साहेबांचं कान लई तिखट आहे. अहो ऐकलं बिकलं तर कायमचं घराबाहेर काढतील. ते काय नाही. तुम्हा गायकवाडांना जर आमच्या मेकअपचा खर्च परवडत नसेल तर तसं सांगा, आम्ही आमच्या पप्पांकडनं ट्रकभर मेकअपचं सामान आणू. आणि आमचं पप्पा म्हणजे कारकून हवं. आमचं माहेर खानदानी श्रीमंत आहे हे जरा ध्यानात ठेवा. कसं वाटलं पायथन? खूप छान. मी कारकर आवाजवाला घेणार तो म्हणलं नको. तुम्ही शाळेत घालून जायचा आणि शाळेत आवाज व्हायचा आणि शिकवणं बिघडायचं. ते रामचक्र टाकून यायचा मनात विचार होता. तुमची तब्येत बरी नाही ना व? ते आबा ओरडायचे, माझ्याच कान धरायचे, म्हणतील बरं नाही तर कशाला एवढं लांब घेऊन गेलं. अहो आपण इथे बसूयात का? छान वाटतंय ना इथे? होय. दिवसभराच्या कामांनंतर असं शांत बसलं ना की सगळा थकवा निघून जातो. तुम्हाला माहितीये, आम्ही मुंबईत जिथे राहायचो ना तिथे शेजारीच असं बाप्पाचं मंदिर होतं. तिथेही असं शांत वाटायचं. मग बऱ्याचदा जेवण झाल्यावर मी आणि आई तिथे जाऊन बसायचो. तुम्ही परत मला सरप्राईज दिलं. सरप्राईज दिलं की तुम्ही खुश होता ना व? कसं आहे, माणूस खुश झाला की लगेच बरा होतो बघा. अच्छा, म्हणजे मी लवकर बरी व्हावी म्हणून तुम्ही मला कोल्हापुरी चप्पल आणली. होय, तुम्ही बरं व्हावं म्हणून आणि तुम्हाला बिना चपलेचं फिरू लागू नये म्हणून. पावसात माझ्यामुळे तुमची चप्पल तुटली ना व? चप्पल तुटली तेव्हा केवढा राग आलता माझ्यावर. बरं आता तरी राग गेला का माझा? राग तेव्हाच पावसात वाहून गेला. आणि खरं तर तो राग नव्हता. माहित आहे मला, चांगला राग होता. चांगला राग? हा, चांगला राग म्हणजे तुम्ही माझ्यावर रागवताय ना व?
तो चांगला राग. मी काय म्हणतो, असं आदनं मधनं माझ्यावर रागवत जा की, मला लई भारी वाटतं. तुम्ही खुश होणार असाल ना तर असंच रागवत जाईन मी तुमच्यावर. आणि तुमचा राग घालवायला मी सरप्राईज देत जाईन. चांगला राग. होय. तुमचे हात लय मऊ आहेत हो. माझा हात म्हणजे खडबड. कष्ट करणाऱ्या माणसाचा हात आहे. शेतकरी, पैलवान, मेहनत करणाऱ्या सगळ्या माणसांचा हात असाच असतो. कणखर, दणकट, आणि त्यांना तो शोभतोय. म्हणजे माझा हात मला शोभतोय म्हणा की. हो मग, ह्याच हातावर तर आपला संसार उभा आहे, आपलं आयुष्य उभं आहे. कर्तव्याचा कठोर हात आहे, आधार देणारा. तुमचा हात म्हणजे मऊ, मऊ म्हणजे मायचा हात. समद्यांना आपलंसं करणार. आपण एकमेकांचे हात कधीच सोडायला नको. अजिबात नाही सोडायचं. बर चला, उशीर नको व्हायला आता. आणि तुम्ही जेवलाही नाही आता अजून. वय, मला बी लई भूक लागली. हो मग मला आधीच नाही का म्हणायचं. तुम्ही खुश व्हायची वाट बघत होतो. कसं आहे, बायको खुश झाली की लई भारी जेवायला मिळते. हा, पण तुम्ही खुश झालात ना व? नाही तर अजून थोड्याला थांबू आपण. नाही नाही नाही, खूप खुश आहे मी आता. मस्त जेवण देते तुम्हाला. चला चला. बघितलंस चंदे, बघितलंस? एकाला एक तर एकाला एक. अगं निदान वयाचं तरी भान ठेवायचं. दोघा भावा भावांमध्ये असं दुजा भाव करणं शोभतंय का यासनी? बघा की यांचं तर का नाही टाळकच चटकलंय बघ. काय साहेब, ते सन्निधा नुसतं बाहेर जातो म्हणलं तर साहेबांनी नाही म्हणून सांगितलं. आणि ते दोघं राजा राणी बाहेर जातो म्हणल्यावर साहेबांनी लगेच पायघडच घातल्या. मला अजिबात पटलेलं नाही बघा ताई साहेब. अगं मस्ती तरी कुठं पटलंय हे? एकेकाच्या डोसक्यात असं धोंडा घालू वाटायलंय बघ. मास्तरनीचं नाक नुसतं फुरफुरलं तर एवढी काळजी केली. आणि तुमचं बघा की, खोटं का असं ना तर डब्बल आजारी होत असा ना. साहेबांनी एका साध्या शब्दानं तरी विचारलं का, तुमच्या मामांजींपेक्षा कंच मामा परवडला. उद्याकडे कुलप लावून तुम्हाला बंद करून ठेवलं तर? तेवढी हिंमत नाही अजून कुणाच्यात. हा मग आता बाहेर जाऊ दिलं नाही ते. आम्ही जर जायचंय असं म्हणलो असतो तर कुणी नाही म्हणलं नसतं. अहो पर ताईसाहेब, सन्निधाचा अपमान म्हणजे तुमचा अपमान. तुझा सन्नी दादा बाहेर जाऊन काय दिवं लावणार ते आम्हाला चांगलं माहिती. उगा नसत्या भानगडी करण्यापेक्षा नाही जाऊ दिलं तेच लई चांगलं झाले. म्हणून तर आम्ही काही बोललो नाही. नंदिता, नंदिता, अगं काय बी कर आणि मला सोडी. धरलाय कुणी? अगं तसं नव्ह, मला आत्ताच्या आत्ता 30,000 रुपये पाहिजेत बघ. हे बघ सूरज, आमचं डोसकं लई फिरलंय हा. त्या तू ग भर घालू नगस. अगं पैसे दिले नाहीस तर नको ती भर पडल. अगं ऐक की जरा, एक डाव मदत कर की. तुझं ते पैशाचं नंतर न बघू. आधी बाहेर जाण्याची परवानगी मिळव तुझ्या आबांकडनं. जा. अगं आबा एकदा नाही म्हणालात.
आता नाही देणार परवानगी. मग पैसे पण मिळणार नाहीत. आणि तसं बी सूरज, तू बाहेर जाणारच नसशील तर पैसे कशा पाहिजेत तुला? अगं मी जातो की चोरून. चोरून घ्या. स्वतःच्याच घरात चोरी करायची वेळ आली आता. सूरज, अरे तू काय पट्टी बांधलीस का काय रे डोळ्याला? हा, समोर काय घडायलंय, काय व्हायलंय ते काय दिसत नाही का काय तुला? अगं काय व्हायला लागले? काय व्हायलंय? समजा लाड तुझ्या त्या थोरल्या भावाचं आणि त्याच्या लाडक्या बायकोचं. आम्हाला ठेवलंय इथं घरात कोंडून. कोंडवाड्यात कसं गुराचा हाल होत आहे तसा आमचा हाल व्हायला या घरात. कळत कसं नाही रे तुला? अगं तू एवढं मनाला लावून घेऊ नकोस. पैसे दे की. अरे सूरज, एवढा अपमान व्हायलाय आमचा, तुला कायच कसं नाही रे त्याचं? मला घराबाहेर पडायचं नाही. अगं ते मला म्हणाल, तुला कुठं? अरे पण तुझा अपमान म्हणजे आमचाच अपमान आहे ना ग. अगं बरं बाई, तुझा अपमान, तू पैसे दे बघू आधी. काय माणूस आहेस र? इथं आम्ही एवढं जीव आठवून सांगायलोय, त्या काय कळत नाही काय तुला? अगं तू पैसे दे, मला सगळं कळते बघ पटापटा. मग पैसे पाहिजेत. आम्ही जे सांगू तसं जर झालं तर पैसे देऊ. चालते, मी काय सांगशील ते करतो. पैसे दे बघू. ठीक आहे. किती पाहिजे? 30,000. 30,000. $15,000 आहेत. आम्ही जे सांगतोय ते जर काम झालं तर उरल्याला 15,000 पण देऊ. अगं पण ते पण बिन काय नाही सूरज, जे सांगतोय ते झालं पाहिजे, नाहीतर राहू दे. अगं 15 दे इकडे. लय मोठं काम केलंस बघ तू. आम्ही जे सांगतोय ते जर झालं नाही तर याद राखा सूरज. करतोय म्हणाल ना. जाऊ काय आता? जा. याच्या हातनं तर आयुष्यात काय बी घडणार नाही. जे काय करायचंय ते समजा आमासनीच करावं लागणार आहे. आता या दोघा राजा राणीला आम्ही सुखासुखी जगू देणार नाही म्हणजे नाही. हे समजा कशाला करायला? जे आहे ते खाल्लं असतं की मी. आज बायको खुश आहे ना तुमची, मग गरम गरम जेवण. याला म्हणतात सुख. काय? जीवाला जीव देणारी बायको, चांगलं चमचमीत जेवण, अजून काय बी नको राहणार. बस झालं? एवढ्यातच खुश तुम्ही? नाही म्हणजे घरातली माणसं बी पाहिजेत सोबतीला. आता घर म्हणलं की समधी आलीच. आता एकदम बरोबर बोललात तुम्ही. आपण दोघच असून काही उपयोग नाही. संसार सुखाचा करायचा असेल ना तर आपल्या बरोबरच इतर माणसंही महत्वाचे. सगळे आपले असायला हवेत. आपल्या घरातले समधे आपलेच आहेत की. हो,
मला ना असंच जॉईंट फॅमिलीत राहायचं होतं, कसली फॅमिली? एकत्र कुटुंबात. हा. आपल्या घरातली सगळी माणसं खूप छान आहेत. मला अशाच भरलेल्या घरात यायचं होतं आणि मी आलेही. आता या घरातल्या सगळ्यांची माझी छान गट्टी जमली. सगळे खरंच खूप छान आहेत आणि हे सगळं मला तुमच्यामुळे मिळालं. हो, माझ्यामुळे नाही, उलट हे समजा तुमच्यामुळे झाले. तुम्ही मला लग्नाला उभं केलं, तुमच्या स्वभावानं समध्यांचं मन बी जिंकलं. तुम्हाला सांगू, समजे काय बोलतात माहित आहे, तुमच्या जागी दुसरी कोण बी असती तर सोडून गेली असती. एवढी चांगली आहे मी? होय, अहो लय चांगलं आहे. एक तुम्ही आणि दुसरं वहिनी. वहिनी? वय वहिनी. अहो वहिनी बी तुमच्यासारख्या चांगल्या आहेत. तुम्हाला कसं घरातली समधे आपलंसं वाटतात, तसं त्या बी समध्यांना आपलंसं समजतात. समध्यांची काळजी घेतात. ती बाहेर माणसं काय म्हणतात, घरात जावा जावा असल्या की भांडण होतात. पण तुम्ही दोघं बी चांगला आहे सा, भांडणाचं बळ बी नाही. बरोबर बोललो का नाही? इथनं पुढे आपण हे घर असंच टिकून ठेवायचं. जर आपण एकमेकांना साथ दिली ना तर हे घर कधीच तुटणार नाही. आपण तुटूच द्यायचं नाही. एवढं जोरात कशा पायी वरडायलीस ग? आहो तुम्ही वरडाला म्हणून मी बी वरडलं. मला अंधाराची लई भ्या वाटते. बरं थांब थांब थांब. काय करतास? आमचा फोन कुठे आहे? आहो राहू द्या. अगं फोन शोधाय ना ग. काय मिळाला? थांब जरा. करा की लवकर. हा चंदे, हा असं आदन मधनच कस काय लाईट गेली ग? आहो ताईसाहेब, मला वाटतं पावसानं लाईटीच्या तारा उडाल्या असतील, नाहीतर शॉर्ट सर्किट झाला असेल, नाहीतर घरातला फिश उडाला असेल. कुठे चाललं तिकडं? अगं अगं बघायला होतं खाली. फक्त हितलीच नाही, अख्ख्या गावाची लाईट गेली आहे बघ. मग मला वाटतं डीपी उडला असेल. बरं आता लई बडबड करत बसू नकस. जरा मेणबत्ती कुठं शोध. जा जा जा. नाही एवढ्या अंधारात मेणबत्ती कशी दिसेल मला? आम्ही हाय ना बघ, आम्ही ह्यो लाईट देतो तुला. हा शोध शोध. ये चल. इथं शोध, ड्रॉवर मध्ये हाय का बघ. कुठं? हा बघ इथं. हा इथं. जरा नीट डावा की. नीटच आहे. हाय काय? अहो ताईसाहेब, कुठं बी मिळालं झालंय मला मेणबत्ती. तुम्ही इकडं इकडं कपाटात ठेवली असेल बघ. ये. हळू. तू पुढे होती काय? हा हा जा. उघडू काय? हाय थांबा हो ताईसाहेब, तुम्ही ठेवली होती का नाही घरात? ती बडबड करते का चंदे? चल इकडे शोध. ये चल. ये 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 चल. पुढं हो. इकडे बघितली होती त्या दिवशी आम्ही. इथे ये ये इकडे. पुढं हो. तुम्ही हात हा हा हाय. इथं बघ. कुठे? इथं. हा इथं बघ. इथं हात सोडा की. नाही तू बघ ना. ताईसाहेब, कुठं बी मिळालं झालंय बघा. देवा तुम्ही कुठे ठेवली होती? काय माहित. एक काम करू चंदे, चल खाली जाऊन शोधू. मग राहू द्या की ताईसाहेब. अगं राहू दे काय, त्यावर काय अंधारात बसायचं होय आम्ही. चल. अहो. काय आहे ते? अहो असे अचानक लाईट कसे गेले? का भीती वाटते का काय? नाही हो, भीती कसली. तुम्ही जर माझ्यासोबत असाल ना तर अख्खी रात्र जरी अंधारात काढायला सांगितलं तरी माझी काही हरकत नाहीये. मग असं लांब का? जवळ या की जरा. भीती वाटत नाहीये असं म्हणाले मी. तरी बी जवळ या. काहीतरी